नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 सर्कल. आपण रिव्हिजन पिरियडमध्ये आहोत. सर्कलचा नव्हे तर मॅथ्सचा जवळजवळ सर्वच अभ्यासक्रम आपण पूर्ण केला आहे. तुमच्या माहितीसाठी 450 लेक्चर्स जवळजवळ कंप्लीट आहेत. त्यापैकी डाउनलोड थोडेसे कमी असतील पण सगळे कंप्लीट आहेत. दिवाळीचा आनंद घेता घेता गणिताकडे सुद्धा लक्ष देणारा रिस्पॉन्स दिसतो आहे. म्हणून विदाउट ब्रेक की वॉच टाईम बघणं, जॉईन्स होणारी मुलांची संख्या बघतो आहे. त्यामुळं बऱ्यापैकी समाधान वाटते. दिवाळीत कंप्लीट मुलं दिवाळीचा आनंद घेत असतील असं वाटत होतं, पण मुलं वेळ काढतायत आणि ऑब्झर्व करतायत, तास ऑब्झर्व करतायत. ह्याचाही मेसेज मला येतो आहे दररोज. बाळांनो, लवकरच आपली होणारी नॅशनल अचिव्हमेंट सर्वे आनंदानं आपण तेही सामोरे जाणार आहोत. त्याचबरोबर सामाई परीक्षेचं प्रिपरेशनसाठी सुद्धा आपल्याला ह्या सर्कल लेसनची नितांत गरज आहे आणि ते आपण प्रॉब्लेम सेटमध्ये सॉल्व करतो. प्रॉब्लेम सेट 3मध्ये आपण जायचं आहे, सराव संच 3मध्ये. पुनश्च एकदा दिवाळीच्या 10वीच्या मित्रांना, सर्व गणित मित्रांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे. आणि दिवाळीचा आनंद घेत घेत सुद्धा गणिताचा आनंद घेता याबद्दल विशेष समाधान वाटतं. चला तर मग प्रॉब्लेम सेट 3.3मध्ये जाऊया. प्रॉब्लेम सेट 1 to ऑल एक्झरसाइज वी हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड. ज्यांना परत याची आठवण करून देतो फक्त की गणित मित्रांनो, सर्व मित्रांनो, परत हार्टली रिक्वेस्ट करतो आहे. मोठ्या प्रमाणात 10वीची मुलं जॉईन आहेत, पण सबस्क्राईब मात्र कमी भरतात. करा तेवढं. पहिल्यापासूनचे सगळे लेक्चर्स अटेंड करा. गणित हा विषय शिकणं याला क्रमन्वित अभ्यासक्रम लागतो. पाठीमागच्या लेसन्सचे हा टच असतो भाग, त्यामुळे तो सगळा भाग बघणं हे तेवढं एकदम गरजेचं आहे. पालक बंधू भगिनींना सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मुलं अभ्यास करतात काय बघणं हे तुमचंही काम आहे आणि मुलांना अभ्यासात ठेवणं हे आम्हा सर्वांचंच, तुमचं माझं सर्वांचंच कर्तव्य आहे. बरं, नॅससाठी सुद्धा बऱ्याचशाच प्रश्नोत्तरिका वगैरे मी सेंड केलेत. मुलांनी रिस्पॉन्स दिला आहे. अगदी विज्ञानचे सुद्धा पेपर्स पाठवण्याचं काम केले. आणखीन काही पेपर्स पाठवतो आहे, पण थोडंसं दिवाळीचा सीझन संपल्याबरोबर सुरू करूया असं डोक्यात होतं. ठीक आहे. वैयक्तिकही मॅसेजवरती तुम्ही उत्तरपत्रिका पाठवा. तुमच्या काही सजेशन असतील तर जरूर सांगा. माझ्या शिक्षक मित्रांचे धन्यवाद, त्यांनासुद्धा लाख लाख शुभेच्छा. तुम्ही मुलांना जॉईन व्हायची मला सांगितलं आणि मुलांनीही तेवढा चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दिला. तर ह्या लेसनमध्ये, सर्कल ह्या लेसनमध्ये जातो आहे आपण. त्याचा सगळेच एक्झरसाईज आपण अतिशय चांगल्या रीतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स तुम्ही अटेंड केला असाल तर तुम्हाला त्याचाही आनंद घेता येईल. दिवाळीच्या आनंदामध्ये हाही आनंद इन्क्लूड करूया. थोडंसं सर्कलसुद्धा आपण पुढं नेऊया. नॅसच्या प्रिपरेशनसाठी आवश्यक असणारा हा MCQचा जो भाग आहे तो ह्या सर्कल टॉपिकमधला आपण बघतो आहे. प्रॉब्लेम सेटमधले पहिले नॅस नव्हे तर टोटल परीक्षाच आपल्याला आता MCQच्या टाईपनं द्याव्या लागतील अशी शक्यता आहे. त्यामुळे MCQवरती जोर असणं स्वाभाविक आहे. MCQ हा डायरेक्ट पाठांतर केल्याचा भाग असत नाही बाळा. विज्ञान असेल किंवा गणित असेल त्याच्यापूर्वी स्टडी लागते. एक महत्त्वाची आयडियल मेथड MCQ टायलन्सी मेजरमेंट करण्यासाठी मूल्यमापन पद्धतीचं एक अतिशय बेसिकली कणा म्हणून आज MCQकडे बघितलं जातं. त्यातला पहिला प्रश्न बघा बाळांनो. सगळ्यांच्याकडे पुस्तक असायला पाहिजे, वही असायला पाहिजे. आहेच असं समजतो. जाऊया. 2 सर्कल्स ऑफ हॅव्हिंग रॅडियस 5.5 cm अँड 3.3 cm रिस्पेक्टिव्हली. दे आर टचेस टू इच अदर. What is the distance between their centers? 2 circles having radius is 5.5 and 3.3. Touches to each other. आता touches to each other, there are 2 kinds of phenomena when they are touches to each other. Suppose this is circle having radius is 5.5 cm. This is circle having 5.5 cm. See here, whose radius is 5.5 cm. Radius is 5.5 cm. The circle is touches to each other, and second circle is 3.3 cm. 2 circles are touched to each other. How they are touching to each other? Now they do not touch to each other, these 2 circles. When 2 circles are touched to each other, this type of contractor there. In this way they are touches to each other. Suppose this radius of that circle is 5.5 greater. ह्याची radius आहे 5.5 आणि हे आहे 3.3 असं टच होते आणि हे 5.5 टच होते. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स? ह्याचा सेंटर P आहे, ह्याचं सेंटर Q आहे. आता इन धिस पोझिशन देअर सेंटर हॅव्हिंग डिस्टन्स बिटवीन दीज 2 पॉईंट्स इज, यस क्लिअर, 8.8.
बट देअर आर नॉट इज दॅट कंडिशन इज इन्क्लुडेड देअर असं सांगितलं नाही दे सर्कल्स आर टचेस टू इच अदर एक्सटर्नली असं म्हणलं असतं तर 8.8 आलं असतं. द सेकंड पोझिशन इन धिस वे दिस सर्कल इज टचेस टू इच अदर इंटरनली ऑल्सो. सपोज करूया की हे सर्कल्स इंटरनल टच करते एकमेकांना. आता मात्र काय होणार आहे की हे 5.5 रॅडियस जे आहे ह्याच्यामध्ये आतमध्ये सर्कल टच होणार आहे असं. आता हे 5.5चं रॅडियस होतं ह्याचं रॅडियस हे होतं. आता मात्र काय होणार बघा हे 5.5 आणि हे 3.3. इन धिस पोझिशन व्हेन दिस सर्कल्स आर टचेस टू इच अदर इंटरनली that their distance between the 2 points is when they are touches externally that is 8.8 and when these circles are touches internally आतून टच करत असतील तेव्हा त्याच्या सेंटरमधलं हे डिस्टन्समध्ये 5.5 अँड 3.3 ह्यांचं सबट्रॅक्शन होणार. दॅट्स आन्सर इज 2.2. सर्कल्स एकमेकांना मीट होत असताना जर बाहेरून स्पर्श करत असतील इन धिस पोझिशन बाहेरून स्पर्श करत असतील असे तर त्याच्यामधलं अंतर हे 8.8 होणार आणि आतून टच करत असतील तर हे दोन सर्कल्समधलं डिस्टन्स आहे हे बाळांनो निश्चितपणे त्याचं सबट्रॅक्शन इतकं असणार. दोन वर्तुळे जेव्हा बाहेरून स्पर्श करतात तेव्हा त्यांच्या त्रिज्यांची बेरीज करायची आहे R1 + R2ची आणि आतून टच करत असतील तेव्हा त्यांच्या त्रिज्यांचं सबट्रॅक्शन होणार. हे का होणार हे लक्षात आलं का बघा. पण ह्या पहिल्याच गणितामध्ये त्याने असे सांगितलं होतं दे आर टच टू इच अदर एक्सटर्नली और इंटरनली असं कंडिशन दिलीच नाही आहे. वी हॅव टू कन्सिडर दॅट. आपण करायचं आहे की कोणत्या पद्धतीने एकमेकांना टच करू शकतील. म्हणजे आन्सर्स घेत असताना आपल्याला कुठले आन्सर्स घ्यावे लागतील बघा बरं. इज इट राईट. देर आर 4 ऑप्शनल्स. तिथं कंडिशन दिलेली नाही आहे बाळांनो. 2 सर्कल्स हॅव्हिंग रॅडियस 5.5 अँड 3.3 रिस्पेक्टिव्हली टचेस टू इच अदर दे आर टचेस इंटरनली एक्सटर्नली दॅट इज नॉट गिवन हिअर. यू हॅव टू कन्सिडर दॅट. हां व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आता कुठल्या ऑप्शनला बघा पहिला पर्याय आहे 4.4. इज इट राईट. नॉट राईट. 8.8 इन वन कंडिशन इट इज राईट. सेकंड आहे 2.2 सेकंड कंडिशन इज राईट. थर्ड आहे 2.2 होतं. फोर्थमध्ये बघा 8.8 और 2.2 कुठला आन्सर घेणार आता. इथं आहे ऑर. आता कोणता पर्याय घेणार. 8.8 घेणार 2.2 घेणार काय टचेस टू इच अदर. आता इथं एकच कंडिशन त्याने दिली असती व्हेन 2 सर्कल्स आर टच टू इच अदर एक्सटर्नली असं सांगितलं असतं. ही दोन वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात असं सांगितलं असतं तर आपण 8.8 घेतलं असतं. आतून टच करणारे सर्कल्स असतील तर आपण 2.2 घेतलं असतं. पण आता मात्र त्यांनी कोणतीही कंडिशन दिलेली नसल्यामुळं आपण काय घ्यायला पाहिजे सांगा बरं. हा हे 8.8 और 2.2 चौथा पर्याय आपल्याचं पर्याय उत्तर बरोबर घ्यावं लागेल. वर्तुळे बाहेरून स्पर्श करताना त्रिज्यांची बेरीज होणार. आतून स्पर्श करत असताना त्रिज्यांची वजाबाकी होणार आहे. एकदा प्रॅक्टिकली डू दॅट. प्रॅक्टिकल करून असं कन्सिडर करून टाकूया. परत एकदा सर्व गणित मित्रांचं मनापासून स्वागत करतोय. परत एकदा रिक्वेस्टही करतोय की पहिल्यापासून हे सगळे फिनॉमिना हे सगळे 2.2 3.3 ॲडिशन कधी करायचं सबट्रॅक्शन कधी करायचं हे सगळे बेसिक प्रॉब्लेम्स आपण ह्या सर्कल लेशनच्या बेसिक एक्झरसाईजमध्ये आपण हे शिकलेलो आहोत. तर आता नेमक्या कुठल्या लिंकमध्ये आहे हे मला नाही सांगता यायचं. पण तुम्ही जर त्या गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते पहिल्यापासून सगळे लेक्चर्स मिळतील आणि हा सगळाच आनंद तुम्हाला एकदम घेता येईल. त्यामुळे बाळांनो तुम्हीही मला ऑनलाईन डिस्कस तुमच्यासाठी करण्यासाठी जवळजवळ हजारांच्या संख्येमध्ये मुलं जॉईन आहेत पण सबस्क्रायबर मात्र 600च्या घरात आहेत. तुम्ही तर स्वतः सबस्क्राईब करा पण एका मित्राला सबस्क्राईब करायचा एका मित्राला फक्त सबस्क्राईब करायला असं लावा जेणेकरून 1000 सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डिस्कस करण्याचा एक संधी मला उपलब्ध करून द्यावी अशी एक हार्टली रिक्वेस्ट तुम्हाला करतोय. असाही पहिला पर्याय होता. सॉरी. 2 सर्कल्स इंटरसेक्ट इच अदर सच दॅट each center passes through the center of the other. If the distance between their centers is 12 cm, then what is the radius? आता दोन सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट करतात छेदतात. ते असे छेदतात की दुसरं पहिलं आणि दुसरं एकमेकाच्या सेंटरमधून जाते. आता ते सर्कल फिगर काढूनच आपण समजून घेऊया. फिगर काढायला मी कंपासचा वापर करत नाही त्याला वेळ लागेल माझ्या दृष्टीनं. हे एक सर्कल आहे ह्याचं सेंटर हे आहे. सेकंडचं सर्कल जे आहे ना ते याच्या सेंटरमधून जातं बाळांनो. असं याच्या सेंटरमधून जातं. सेकंड सर्कल आहे ते
पहिले हे ह्याच्या सेंटरमधून जातं, हे बघा हे ह्याच्या सेंटरमधून जातं. समजा हे ए आणि बी असे सेंटर्स आहेत आणि ह्याच्यातलं डिस्टन्स आहे ते 12 cm आहे. बोला. आणि त्याची मग एकतरी ते दोन्ही एकमेकाच्या सेंटरमधून जातं, याचा अर्थ ते दोन्ही कॉन्करंट सर्कल्स पण आहेत. आणि दिस इज कॉल्ड ॲज रॅडियस ऑफ. आणि व्हॉट इज द रॅडियस ऑफ द 2 सर्कल्स? असे 2 वर्तुळे आहेत की 2 वर्तुळ एकमेकांना छेदत आहेत, टच नाही करत. टच करणं हा भाग बघा कसा आहे. 2 सर्कल्स आर टचेस टू इच अदर अँड इंटरसेक्ट टू इच अदर. आता मगाचा जो भाग होता तो टच टू इच अदर होता. दे आर टच टू इच अदर, दे आर टच टू इच अदर, अँड these 2 circles are intersect each other. These 2 circles now intersect each other, touching internally, touching externally. टच नाही असं. बट दे आर नॉट कॉन्ग्रंट. दे आर हॅव्हिंग डिस्टन्स बिटवीन. These are not congruent circles, but here this circle is passing through this center and this is passing through this circle. Then what is radius of both circles? सांगा बघूया. असे 2 वर्तुळस आहेत की 2 सर्कल्स एकमेकांना काय करतात की इंटरसेक्ट करतात. ते एकमेकांच्या सेंटरमधून जातात आणि मग त्याच्यामधलं डिस्टन्स आहे, ह्या सेंटरमधलं डिस्टन्स आहे ते 12 आहे. तर त्याची रॅडियस किती असेल प्रत्येकाशी? एक तर ते दोन्ही एकमेकाच्या सेंटरमधून जातात, याचा अर्थ ते कॉन्ग्रंट आहेत आणि त्याची रॅडियससुद्धा निश्चितपणे पर्याय बघा 6, 12, 24. टच टू इच अदर एक्सटर्नली असं असतं तर ते किती आलं असतं सांगा बरं? 12 12 24 झालं असतं. टच अँड इंटरसेक्ट. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन टचिंग अँड इंटरसेक्टिंग? दिस इज कॉल्ड एज इंटरसेक्टिंग इच अदर. ते एकमेकाला छेदणारे. टच ते बाहेरून स्पर्श करणारे असं. नाउ these 2 circles are touched to each other. These 2 are touching to each other. These 2 are intersect each other. आलं लक्षात? बोला बरं कोणता पर्याय आपण बरोबर घ्यायला पाहिजे याच्यातला? हां काय बघा, पहिलंच उत्तर आहे 6 सेमी, 12 सेमी, 24 सेमी. कांड से. तर त्याचं निश्चित डिस्टन्स येणार आहे हे 12 cm येणार आहे. समजलं का बघा? टचिंग इच अदर, इंटरसेक्टिंग इच अदर. सोपे प्रश्न आहेत. अशा प्रकारचे प्रश्न न्यास परीक्षेमध्ये सुद्धा येण्याची पॉसिबिलिटी आहेच आहे. शिवाय आपल्या बोर्ड एक्झामिनेशन, टर्मिनल एक्झामिनेशनमध्ये सुद्धा हा भाग येणार आहे. टचिंग अँड इंटरसेक्टिंग फिनॉमिना. बाह्यस्पर्शी वर्तुळे, आंतरस्पर्शी वर्तुळे आणि इंटरसेक्ट एकमेकांना छेदणारी वर्तुळे यामधला संबंध लक्षात घ्या. यांच्यामधला नेमका फरक काय आहे तो लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी कळत जातील. ओके. अ सर्कल टचेस टू ऑल साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. So parallelogram must be a circle touches to all sides of parallelogram. एक पॅरलेलोग्राम आहे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या बाजूंना ते सर्कल टच करून जाते. तर तो पॅरलेलोग्राम हा कोणत्या प्रकार? तर तो समांतरभुज चौकोन हा कसला असेल बघूया. तर मग एक्स ऑल साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. अ सर्कल तिसऱ्याची आपण फिगर काढायचा प्रयत्न करूया त्याचं. अ सर्कल टचेस टू द ऑल साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. अ सर्कल टचेस टू ऑल साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. हा पॅरलेलोग्राम आहे. हे बघा ह्या साइड्सना तो पॅरलेलोग्राम काय करतोय की टच करतोय. ऑल साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. हा पॅरलेलोग्राम आहे आणि सगळ्या साईड्सना टच करून जातोय. तर हा कोणत्या प्रकारचा असणार? वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला काढलेले सर्व स्पर्शिकाखंड समान लांबीचे असतात. हा एक्स असेल तर हा पण एक्स. आता हा पॅरलेलोग्राम होता म्हटल्यानंतर बघा बरं परत काय होणार. आता हे जेवढं असणार तेवढंच हे असणार, जेवढं हे असणार तेवढंच हे असणार, जेवढं हे असणार तेवढंच हे पण असणार. पण लक्षात घ्या पॅरलेलोग्रामच्या साईड सेम असणार. त्यामुळे हा वाय असण्याची शक्यता, हा असणार आहे बी आणि हा असणार आहे एक्स असं होणार. हा एक्स असेल तर परत हा पण एक्स येणार, हा बी असेल तर हा पण बी येणार, हा एक्स असेल तर हा एक्स येणार. आता सांगा ना. म्हणजे याचं रिलेशन्स असं होणार. वर्तुळाच्या बाजूतून काढलेले दोन्ही स्पर्शिकांड समान असतात. हा रेक्टँगल होईल का? नाही होणार. हा स्क्वेअर होईल का? हा नवीन नाही होणार. त्यानंतर ट्रॅपिझम पॉसिबल नाहीच आहे. हा काय होणार सांगा बरं? हा समभुज चौकोन होणार. रॉम्बस. एक्स प्लस बी, एक्स प्लस बी, एक्स प्लस बी, एक्स प्लस बी. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला काढलेले दोन्ही स्पर्शिकांड असतात. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान सारख्या असतात. हा फिनॉमिना इथे यूज करायचा होता.
हा असणार आहे समभुज चौकोन, हा असणार आहे ट्रॅपिझम नाही आहे, किंवा हा ट्रॅपिझम असणार नाही आहे, रेक्टँगल असणार नाही आहे, स्क्वेअर असणार नाही आहे. यासाठी बाळांनो स्क्वेअर म्हणजे काय, ट्रॅपिझम म्हणजे काय, ट्रॅपिझम म्हणजे समलंब चौकोन आहे, समलंब चौकोन असण्याची पॉसिबिलिटी नाही. स्क्वेअर म्हणजे सगळ्या बाजूसारख्या प्रत्येक कोण काटकोन, समोरासमोर बाजूसारख्या प्रत्येक कोण काटकोनची पॉसिबिलिटी तर नाही आहे. निश्चितपणे हा समभुज चौकोन असणार आहे. समभुज चौकोनाच्या चारी बाजू सारख्या असतात. असा एक चौकोन पॅरलोग्राम काढला आणि सर्कल टच करता येते, हा समभुज चौकोन असणार. ह्याच्यावरची सोपी गणित आपल्याला इन वर्ड्समध्ये सुद्धा किंवा ह्या रिकाम्या जागासाठी ह्याच्या किमती देऊन सुद्धा आपल्याला सोडवता यायला पाहिजे. ओके, तर हा बाळांनो बेसिकली जो भाग होता चौकोन, चौकोनचे प्रकार, ह्याही गोष्टी आपण 8वी 9वी 10वीच्या सगळ्या इयत्तेमध्ये हा भाग चौकोनाचा धडासुद्धा ज्या 10वीच्या मुलांना 8वीचं एखादं लेक्चर ऐकायचं आहे, आपण 8वी 9वी 10वीच्या सगळ्या लिंक मी तुम्हाला पाठवलेत. तुम्ही 8वी 9वी 10वीच्या कुठल्याही लिंकला जॉईन करू शकता. तो 8वीचा टॉपिकसुद्धा तुम्ही बघू शकता. आता सुट्टीत मी बघतोय, सुट्टी आहे मुलांना, पण वॉच टाईम ही वाढतो आहे, मुलांचे व्ह्यूज ही मला कळत आहेत दररोजचे, मुलं बघतायत, वेळेत वेळ काढून दिवाळीचा आनंद घेता सुद्धा गणिताचा आनंद घेत आहे. त्याबद्दल तुम्हाला गणित मैत्री परिवारतर्फे शतशः धन्यवाद देतो. असा हा समभुज चौकोन असणार असा भाग आहे. लेंथ ऑफ द टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द पॉईंट ॲट अ डिस्टन्स 12.5 cm फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज 12 cm. फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. मराठीच्या मुलांना जरा असं समजावून सांगावं लागतं. गणित मराठीमध्ये नीट बघा. सेमीच्या मुलांना सुद्धा आपल्याला इन्क्लूड करून घ्यायचं आहे. जी मुलं सेमीला शिकत आहेत त्यांना मराठीतून लर्निंग आहे, रिप्रेझेंटेशन फक्त इंग्रजीमध्ये करावं. आपल्या मदर टंगमधूनच आपलं नॉलेज घ्यायचं असतं. त्यासाठी त्यांनाही उपयोग व्हावा. काही मुलांची, काही पालकांची तशी पद्धतीची थोडीशी असतात सदस्य, त्यामुळे मला इंग्रजीचा वापर मी कमी करतो, कारण इंग्रजीच्या मुलांना कळतं, पण मराठीच्या मुलांना मात्र ते पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. हे वर्ष बाळांनो तसं बघताय तुम्ही, ऑनलाईन आणि ऑफलाईनची मदत घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल असं दिसते. थोडंसं दोन्ही पद्धतीनं माझ्या शाळेमध्ये सुद्धा मला हे करावं लागतं आहे. का करावं लागतं हे तुम्हाला आता परत सांगत बसत नाही, की असं पोझिशन झालं आहे, वर्ग अनबॅलन्स्ड होत चालला आहे. मुलांना त्यांच्या सगळ्याच मुलांना ॲट अ टाईम हजर करणं वगैरे वगैरे प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत. तरीही आपल्याला मार्ग काढत नॉलेजपासून दूर न जाता, गणित हा सर्व शास्त्रांचा पाय आहे, त्याला घेऊन आपल्याला जायचं आहे पुढं. तर मग बघूया पुढच्या प्रश्नामध्ये. लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम पॉईंट ॲट अ डिस्टन्स 12.5. टँजंट सेगमेंट, वर्तुळाला एक स्पर्शिका खंड आहे, त्याची लांबी 12.5 आहे आणि त्याची त्रिज्या आहे वर्तुळाची 12. तो पॉईंट सेंटरपासून 12 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर त्याचा व्यास काढायला सांगितले आपल्याला. सर्कल फिगर काढून तुम्हाला लक्षात येईल. फिगर काढूया. एक सर्कल आहे, त्या सर्कलच्या बाह्यबिंदूपासून वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला 2 टँजंट सेगमेंट काढता येतात. त्यातला एक काढूया आता. हा टँजंट सेगमेंट, तो टँजंट सेगमेंट काढा. त्याची लांबी घ्यायची आहे. टँजंट सेगमेंटची जी लेंथ आहे ती घ्यायची आहे बघा 12.5, नॉट वाजले की 12, 12.5. हा सेंटरपासून तो पॉईंट जो पकडला आहे बाहेरचा, त्याचं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स 12.5 हा टँजंट सेगमेंट एवढा आहे. आणि हा जो आहे ना, हा सेंटर ओ आहे, ह्यापासून तो 12 सेंटीमीटरवर आहे. आणि अशा पोझिशनमध्ये आपल्याला काय काढायला सांगितले, तर त्याचं डायमीटर शोधायला सांगितले. काही समज बाळांनो, ज्यांचं गणित ऑलरेडी चांगलं आहे त्या मुलांना हे म्हणजे 1 मिनिटामध्ये डिसिजन घ्यायचं आहे. हा इथं कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज यूज करायला पाहिजे बघा. टँजंट सेगमेंट ड्रॉन, टँजंट सेगमेंट अँड व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन टँजंट अँड रॅडियस. टँजंट अँड रॅडियस बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हा अँगल 90चा असणार, त्यामुळे हा राईट अँगल ट्रँगल होणार. हे राईट अँगल ट्रँगलमध्ये पायथागोरसचं प्रमेय लागू पडणार. आता पायथागोरसचं प्रमेय वापरलं पाहिजे आणि हे आपण डिस्टन्स शोधायला पाहिजे, नाही का. हे डिस्टन्स आपल्याला शोधायला पाहिजे, पी क्यू ही डिस्टन्स काढायला पाहिजे. आता हे शोधणं आणि काढणं ह्यातला फरक बघा कसा आहे. काही मुलांनी याचं डायरेक्ट आन्सर कसं निर्माण करता येईल, याचं डायरेक्ट आन्सर कसं मिळवता येईल. तर पायथागोरसचे काही ट्रिपलेट्स तुम्हाला माहिती असावेत. हे माहिती नसेल तर हे माहिती आहे बघा. 7, 24, 25 माहिती आहे की बघा. आता ह्याचं निम्म करा, हे दिसतील तुम्हाला. ह्याचं निम्म करा, हे दिसेल. ह्याचं निम्म करा, म्हणजे ह्याचं उत्तर येणार आहे 3.5. रॅडियस 3.5 येणार.
त्यावरून डायमीटर किती येणार ते तुम्ही ठरवू शकता. निम्म पायथागोरसचे ट्रिपलेटवरून सॉल्व्ह करता येईल. समजा पायथागोरस ट्रिपलेट माहिती असेल तर निम्म करणं, डबल करणं हे सुद्धा पायथागोरस ट्रिपलेट होत असतं. 50, 48 हे येणार 14, ह्याच्या डबल केल्यानंतर हे पण ट्रिपलेट होणार. 7, 24, 25 हे जर ट्रिपलेट माहिती असतं तर जर निम्म केल्यानंतर हे होणार आहे. ही त्याची रेडियस येणार आहे, त्यामुळे डायमीटर शोधायला होता. समजा ही माहिती नसेल तर आपल्याला कसं सॉल्व्ह करायला पाहिजे हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायला पाहिजे बघा. हां, कर्णाचा वर्ग, हो सॉरी इथं माझ्याकडून एक चूक झाली बघा. काय म्हटलं तर लेंथ सेगमेंट टँजंट सेगमेंट ड्रॉन ह्यात एक चुकीचं असं होते बघा बरं काय होते. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम विथ द सेंटर इज 12 पॉईंट फ्रॉम अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स 12.5 फ्रॉम द सेंटर. हे जे डिस्टन्स आहे ना हे डिस्टन्स आहे 12.5 आणि टँजंट सेगमेंट आहे 12. दुसरा महत्त्वाचा दोष माझ्या फिगरमधला माझ्या कधी लक्षात आला तर जो हायपोटेन्यूस असेल ना तो मोठा असणार आहे. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द सेंटर ॲट पॉईंट इज 12.5 अँड दॅट इज लेंथ दॅट सेंटर इज 12.5 अँड सेगमेंट इज 12 cm. असं बघा काय म्हणले. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम पॉईंट ॲट अ डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. सेंटरपासून 12.5 पॉईंट अंतरावर असणाऱ्या बिंदूपासूनचा काढलेला हा टँजंट सेगमेंट आहे. फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 12 cm. टँजंट सेगमेंट इज 12 cm हा 12 सेंटीमीटर आहे. सॉरी हा असा होता. म्हणजे आता आपल्याला हा जो राईट अँगलच्या पुढची बाजू ही सर्वात मोठी असणार आहे. लक्षात आलं. म्हणजे हा 12.5 आहे, हे 12 आहे आणि आपल्याला ह्याची लांबी काढायला सांगितली. ओके. पायथागोरसमध्ये सर्वात काटकोनासमोरची बाजू सर्वात मोठी असणार आहे. लक्षात आलं. मग इथं पायथागोरस प्रमेय वापरूया आपण. कर्णाचा वर्ग 90च्या समोरच्या बाजूला कर्ण म्हणतो म्हणजे 12.5चा वर्ग करायला पाहिजे. ओके. बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग करायला पाहिजे. बरोबर आहे. 12.5चा वर्ग कसा करायचा फारसा अवघड नाही बाळांनो. 5चा वर्ग 25 करायचं. ह्या गोष्टी मी तुम्हाला बेसिकमध्ये शिकवल्या होत्या. समजा तुम्हाला 45चा वर्ग करायचा असेल 45चा तर आपण एक आयडिया वापरली होती. 5चा वर्ग 25 करायचं आणि 4च्या पुढच्या संख्येला गुणायचं ना. समजा तुम्हाला 95चा वर्ग करायचा असेल हे लास्ट एकक स्थानी 5 असेल तेव्हाच बरं का. 5चा वर्ग 25 करायचं 9 10 90 लिहायचं. तोच आयडिया इथं वापरूया. 5चा वर्ग 25 पॉईंट जागी पॉईंट देऊन टाकूया. 12च्या पुढच्या संख्येने त्याला गुणायचं. एवढाच गुणाकार करूया. म्हणजे गुणाकार करण्यात आपलं एनर्जी वाया खर्च घालायला नको. 12च्या पुढचं याच्यावर शॉर्टकट जेवढे असतात ना त्याच्यामध्ये विश्वास जास्त असला पाहिजे. आता 13 गुणिले 12चा गुणाकार करूया. 12 तिरकं 36, 12 एके 12 आणि 3 15. याचं उत्तर आलं बघा 156.25. ह्याचं उत्तर आलं 12.5चा वर्ग आला 156.25. एक्स वर्ग 144 हे तर माहिती आहे तुम्हाला. हां, आता याची वजाबाकी करूया. 156.25 वजा 144.00 बरोबर एक्स वर्ग बरोबर एक्स वर्ग. यांची वजाबाकी होणार बाळांनो 156.25 वजा 144.00 हे 25 आहे तिथे राहतील 2 1 0. ह्याची वजाबाकी आली बघा 12.25 एक्स वर्गाला. एक्सची किंमत कशी काढायची आता तुम्हाला हे माहिती होतं. 95चा वर्ग करताना काय करणार तुम्ही 5चा वर्ग 25 लिहिणार. आता मला तुम्हाला उलटं विचारायचं आहे 90 आणि 95चं वर्गमूळ कसं काढायचं. 25साठी 5 लिहायचं आणि ह्या दोन लगातार संख्यांचा गुणाकार कोणाकोणाचा आहे बघायचा. आता 9 10 90 त्यातली पुढची नाही आता बॅकची संख्या लिहून घेतली इथं. तसं इथं करूया. एक्स बरोबर 25साठी 5 लिहूया. 12 ही संख्या कोणत्या दोन लगतच्या संख्येचा गुणाकार आहे 3 आणि 4. त्यापैकी लहान संख्या ही 3.5. बघा जर तुम्हाला हे ट्रिपलेट पक्क माहिती असेल तर निम्म केलं तर डायरेक्ट आन्सर मिळालं होतं 3.5. आता हे सोडूनसुद्धा आपल्याला 3.5 उत्तर आलं. पण बाळांनो ह्याचं उत्तर त्यांना पाहिजे आहे बघा. काय त्यांना हवं आहे त्यांना काढायचं आहे ते काय काढायचं आहे बघा. आता त्याचं डायमीटर विचारलं आहे. नॉट डायमीटर विचारलं आहे. पर्यायामध्ये आपलं उत्तर आलं 3.5 आलं. बघा हे 3.5 आलं.
बरं 3.5 उत्तराला पर्यायमधला कुठला पर्याय घेऊया? 25 सेंटीमीटर इम्पॉसिबल, 24 ऑल्सो इम्पॉसिबल, 7 आणि 14. अरे ह्याची रॅडियस आली 3.5, हा व्यास असणार आहे. व्यास किती येणार सांगा की? 3.5 आणि 3.5 7. ह्याचा तिसरा पर्याय आपल्याला टिक मार्क करावा लागेल. सी हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल. असा हा MCQ मधला तसंच चॅलेंजेबल वाटणारा, पण पायथागोरस मत टँजंट सेगमेंट नीट स्पर्शिकाखंडाची लांबी 12.5 आहे, तो स्पर्शिकाखंड 12 आहे, सेंटरपासून अंतर 12.5 आहे, तर त्याचा व्यास काढा असा प्रश्न होता. तर आपल्याला हे असं शोधावं लागेल. आलं लक्षात सगळ्यांच्या? पायथागोरस वर्गमूळ काढण्याच्या शॉर्टकट काही टेक्निक्स. तर तुम्हाला हे आता 20 से 25चं स्क्वेअर रूट कसं काढणार? 20 से 25चं वर्गमूळ कसं काढायचं? 25साठी 5 लिहायचं. 20 ही संख्या कोणाकोणाच्या गुणाकारापासून तयार झाल्या बघा बाळांनो, 4 आणि 5च्या. त्यातली लहान संख्या आता घ्यायची इथं. कारण समजा तुम्हाला 65चा वर्ग करा सांगा, 65चा वर्ग, सगळ्यांच्या आवडती बोर्डवरती असणारी संख्या 65. 65चा वर्ग करा सांगितला. वर्ग करताना कसं करतो बघा, 5चा वर्ग 25, 6च्या पुढच्या संख्येने गुणायचं आहे. 6 गुणिले 7 42. त्याचं कॉन्व्हर्स इथं करावं लागेल. आता 42 65. आता याचं स्क्वेअर रूट कसं काढूया बघा. 25चा वर्ग येणार आहे, 25चं वर्गमूळ येणार आहे 5. 42 कोणत्या दोन लगतच्या संख्यापासून बनले? 6 गुणिले 7. त्यातली पुढची नाही येतात, बॅकची संख्या घ्यावी लागेल. 65. 42 25चं वर्गमूळ येणार आहे 65. आलं लक्षात बघा ना. ह्या वर्गमूळ काढण्याच्या टेक्निक्स आयडिया ह्याही आपल्याला पक्क्या असल्या पाहिजेत. हा असा भाग आपल्याला क्लिअर करायचा होता. तुम्ही हे सॉल्व करा, समजून घ्याल. एकदा लेक्चर्स नीट ऐका, परत एकदा सॉल्व करून घ्या. म्हणजे तुम्हाला MCQच्या आत्ता नॅस आणि नॅसही तयारी करूया आपण. शिवाय बोर्ड परीक्षा, टर्मिनल परीक्षा किंवा सर्कलसारखा एखादा तसा थोडासा टफ वाटणारा, थोडासा वाटतो पण तसा नाही येतो, थोडासा एक टिपिकल वाटणारा मुलांना. ज्या वेळेला मी रिसोर्स पर्सन किंवा गणिताचं काम करत असताना जेव्हा बाहेरच्या शाळेमध्ये व्याख्यानासाठी जॉमेट्रीला वगैरे गेलो, गेल्या 30 वर्षामध्ये भरपूर अनुभव आले की मुलांना शंका ह्या फक्त ह्या सर्कलमधल्या जास्त यायच्या. कारण की प्रॉपर्टी जास्त आहेत. ह्या जास्तीत जास्त प्रॉपर्टी यूज करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतं. ओके, तर असा हा भाग आहे. आपल्याला तो करत करत पुढे जायचं आहे. परत एकदा सर्व मित्रांना आठवण करून देतो आहे, मित्र हो, चांगल्या इथं सहकार्य करतायत, त्यावर आपला हा गणित मित्र परिवार उभारला आहे. मोठ्या संख्येनं जॉईनर्स आहात, टीचर्स, पालक. व्हॉट्सअप तर तुमच्याकडे असणार नाही बघा, तुम्ही शिकतात. तुमचं मोबाईल पालकांच्या मोबाईलवरती डिपेंड आहे. पप्पा किंवा मम्मीकडे असणारा मोबाईल ते देत आहेत, त्याचा दुरुपयोग नको व्हायला. त्यासाठी सुद्धा एक रिक्वेस्ट करतो आहे, यूट्यूबवरच्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला बघण्यापेक्षा गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे की जेणेकरून दररोजचं लेक्चर्स, काही व्हॉट्सअपवरच्या काही पेपर्स, ह्या त्या गोष्टी तुम्हाला पटपट मिळतील. तुम्ही अभ्यासामध्ये गुंतून जाल. नको त्या गोष्टीत टायमिंग घालवण्यापेक्षा आपण अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करूया. एकतरी गणित हा सर्व शास्त्रांचा पाया आहे आणि त्यामुळं गणितासाठी गणित हा मजबूत असायला पाहिजे. यासाठी आमचाही थोडासा हातभार तुमच्या ह्यासाठी लावूया. ओके बाळांनो, असे हे 4 प्रश्न संपलेत. 5व्या प्रश्नामध्ये काय कंडिशन सांगितली बघा. आता टू सर्कल्स टचिंग एक्सटर्नली, हाऊ मेनी कॉमन टँजंट कॅन ड्रॉन. 2 वर्तुळे एकमेकाला बाहेरून स्पर्श करतात, तर त्याच्यामध्ये कॉमन टँजंट सामायिक स्पर्शिका दोन्ही वर्तुळाकडं असायला पाहिजे. ती स्पर्शिका ह्याही वर्तुळ असली पाहिजे त्याला. अशा किती स्पर्शिका काढू शकता. आता आपण त्याचंही प्रॅक्टिकल वर्क थोडंसं बघूया. तुम्ही प्रॅक्टिकल वर्कमध्ये पण तो भाग येऊ शकतो की 2 सर्कल्स आहेत, त्याच्यामध्ये कॉमन टँजंट्स आपण किती काढू शकतो. दीज 2 सर्कल्स टचेस टू इच अदर एक्सटर्नली. आता क्लिअर आहे, हे 2 एक आणि याच्यामध्ये कॉमन टँजंट काढायचे आपल्याला. सामायिक स्पर्शिका, सामायिक स्पर्शिका काढायची आहे. पहिली सामायिक स्पर्शिका तुम्हा सर्वांना लक्षात येईल अशी काढूया. बघा बरं, सामायिक कॉमन ही स्पर्शिका काढूया. इथं येणार कॉमन, कॉमन आहे स्पर्शिका. ओके, ही सामायिक स्पर्शिका. दुसरी सामायिक स्पर्शिका कुठं काढूया बघा बरं. एक, मग याचं उत्तर एकच येणार का? कॉमन स्पर्शिका ही एकच आहे का? ही दोन्ही वर्तुळांना एका बिंदूमध्ये स्पर्श करून जाणारी रेषा आहे. कॉमन स्पर्शिका काढत असताना आपल्याला अजून एक स्पर्शिका काढू शकतो. आपण इथं काढली तरी, समजा अशी स्पर्शिका काढली तुम्ही, इथं एक काढू,
हे बघा अशी एक कॉमन काढतो आता. सेकंड कॉमन टँजंट. ओके, दिस इज ऑल्सो कॉमन टँजंट. ओके, म्हणजे आता कॉमन टँजंट ही सुद्धा त्या वर्तुळाची कॉमन टँजंट आहे, सामायिक स्पर्शिका. ओके बाळांनो. ओके, ह्या दोन आता कॉमन टँजंट ह्या दोन झाल्या. आणखीन एक काढू शकतो आपण. हे 2 सर्कल्स टचेस एक्सटर्नली अँड 1 इज कॉमन टँजंट देअर. ही एक कॉमन टँजंट आहे, ही दुसरी स्पर्शिका झाली, एका बिंदूमध्ये स्पर्श करून जाणारी. आता तिसरी स्पर्शिका पण काढूया अशी. ओके, आता चौथी आणि कुठे काढू शकतो का बघा बरं. हे जे ऑप्शन्स आहेत 1, 2, 3, नन. हाऊ मेनी कॉमन टँजंट्स वी कॅन ड्रॉ हिअर. किती काढू शकतो सांगा बरं आता. 1, 2 काय 3. कुठलं उत्तर बरोबर देऊया. हा बोला, कुठलं उत्तर बरोबर देणार सांगा आता आपण. 1, 2 और 3 बोला. हाऊ मेनी कॉमन टँजंट वी कॅन ड्रॉ इन दिस वे. ओके, हां ऑप्शन्स. एक कॉमन टँजंट एक देऊया, दुसरी आणि तिसरी. काय उत्तर देणार. एका वर्तुळाला किती स्पर्शिका काढू शकतो आपण. एकच का. ही एकच कॉमन टँजंट काढता येईल का. एकच स्पर्शिका काढता येईल का आपल्याला. नाही आहे. 1, 2, 3, 4. चौथी कुठं काढता येईल कायला. 1, 2 खालून एक काढता येईल, वरून काढता येईल. आणि चौथी कुठं काढता येईल का बघा बरं. चौथी स्पर्शिका काढू शकतो का आपण इथं. ही एक कॉमन सामायिक, दुसरी अशी जाणार आहे, तिसरी चौथी ही तर इथं जर काढला तर ही कॉमन असणार नाही आहे. 1, 2, 3, 4 कोणता पर्याय घेऊया सांगा. हां कुठला पर्याय घेऊया. 3 स्पर्शिका काढता येतील. पुस्तकात पाठीमागे याचं उत्तर बहुतेक इनकरेक्ट दिले, म्हणजे 2 म्हणले, पण याचं उत्तर ॲक्च्युली असायला पाहिजे ते 3. यासाठी ते चुकीच्या उत्तरासाठी मला थोडासा हा प्रॅक्टिकल प्रयत्न करावा लागला. एकच नाही आहे, 2 पण नाही आहे, 3 स्पर्शिका आपल्याला कॉमन टँजंट सामायिक स्पर्शिका ही कन्सेप्ट लक्षात घ्या. ही याही वर्तुळाला असायला पाहिजे. ही बघा ही स्पर्शिका जी आहे ही याही वर्तुळाला आहे, अशी काढलात तरी ही याही वर्तुळाला ही सामायिक स्पर्शिका कॉमन, ही पण कॉमन आणि इथं काढलेली ही सुद्धा ही कॉमन असणार आहे. यातून जाणारी जर काढलात तुम्ही ही सुद्धा कॉमन असणार आहे. कॉमन सेकंड थर्ड इथं काढला तर इथं काढला तर ह्या कॉमन असणार नाहीत. ह्या संपूर्ण ह्या वेगवेगळ्या वर्तुळाला ह्या वेगवेगळ्या असणार आहेत. ओके बाळांनो, अलग लक्षात. हाऊ मेनी कॉमन टँजंट वी कॅन ड्रॉ देअर. वी ड्रॉ द कॉमन टँजंट्स आर 3 टू द सर्कल्स. ठीक आहे बाळांनो, दिवाळीचा एन्जॉय करत आहात. सर्वांचं परत एकदा स्वागत आणि रिक्वेस्टसुद्धा परत करतो आहे की काय करायचं आपल्याला. गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करूया, गणित जास्तीत जास्त मजबूत करूया. चांगल्या पद्धतीने गणित पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. मी टीचर सगळेजण आहोत तुमच्याबरोबर. परत एकदा हार्टली रिक्वेस्ट करतो आहे, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवाळीच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा. नॅस परीक्षेलासुद्धा आपण लवकरच ताट मानेनं चांगल्या रीतीनं सामोरं जाणार आहोत. माझ्याकडून जेवढं सहकार्य करता येईल तेवढा प्रयत्न माझा नॅसच्या एक्झामिनेशनपूर्वी तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. मोस्टली बरेचसे प्रश्न वगैरे पाठवले आहेत ऑलरेडी. काही मुलांनी सोडवून पाठवलेलं आहे माझ्याकडं. त्या सर्वांचं अभिनंदन. कोणाच्या काय शंका असतील, आणखीन कुठल्या युनिट्सची गरज असेल, पाठीमागच्या लेसन्सचं रिव्हिजन, ह्या त्या गोष्टी पाठीमागचे तास तुम्ही बघितला तर बरं होईल. त्यासाठी गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा. परत एकदा हार्टली रिक्वेस्ट येऊ. लवकरच आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला निश्चितपणे हे टॉपिक्स पुढे घेऊन जाऊया. ओके बाळांनो.